गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी दिनानिमित्त नांदेडमध्ये हिंद दी चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। आज याच कार्यक्रमाच्या निमित्तानं अमित शाह नांदेडच्या दौऱ्यावर येत आहेत आणि या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी दिनानिमित्त नांदेडमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कवठा येथील या 52 एकरच्या मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्य सभा मंडपामध्ये जवळपास 50,000 भाविक एकाच वेळी बसतील अशा प्रमाणे हा सभा मंडप इथे साकारण्यात आलेला आहे। या सभा मंडपासोबतच 8 ते 10 मोठे लंगर इथे उभारण्यात आलेले आहेत। भाविकांना अविरतपणे इथून भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सोबतच या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि इतर सुविधाही उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। गुरु तेग बहादूरजी यांनी हिंदू धर्म संरक्षणासाठी केलेल्या शौर्याचा इतिहास सर्वसामान्य माहिती व्हावा या उद्देशाने सरकारने या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आज देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। गुरुद्वारा दर्शनानंतर दुपारी जवळपास 3 वाजता या ठिकाणी हे मान्यवर उपस्थिती लावतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी भाविकांना काय संबोधित करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।